ये रे ये रे पैसा 3 मित्रांनो, हा बॉलिवूडचा खरकटा ट्रेंड आहे का? मी तुम्हालाच बोलणार आहे ये रे ये रे पैसा 3 या संपूर्ण चित्रपटाच्या रिव्ह्यू बद्दल। तर मित्रांनो, काल मी हा चित्रपट पाहिला आणि हा चित्रपट हुबेहूब एक बॉलिवूड मसाला फिल्म आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला जबरदस्त आयटम सॉन्ग आहेत, ग्लॅमरस आयटम आहे, त्याचप्रमाणे कॉमेडी आहे, डबल मिनिंग जोक्स आहेत आणि थोडी लाईट हलकी फुलकी ॲक्शन आहे। मित्रांनो, धर्मा प्रोडक्शन हा चित्रपट बनवलेला आहे आणि संजय जाधव या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत। संजय जाधव एक मोठं नाव आहे मराठी इंडस्ट्रीमधलं आणि चित्रपटाचे आकर्षण म्हणजे मनसेचे नेते अमय खोपकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, जे की चित्रपटातील सीनमध्ये तुम्हाला त्यांचा मुलगा ईशान खोपकरही दिसतो काम करताना आणि माझ्याच वडिलांनी चित्रपट निर्मिती केलेला असा डायलॉग त्याच्यामध्ये घुसवला आहे। तर हे चित्रपट कमी प्रमोशन मला जास्त वाटतंय असो द्या। याचप्रमाणे सोसायटी चहा या स्पॉन्सरचं देखील खूप प्रमोशन केलं आहे चित्रपटांमध्ये आणि चित्रपटाचे डायलॉग डबल मिनिंग आहेत। पण बरेच लोक या चित्रपटाला नावं ठेवत आहेत। मी असं करणार नाही, कारण की हा चित्रपट जेव्हा सुरू झाला त्यावेळेस मला देखील वाटलं काय फालतू चित्रपट बनवलेला आहे, याच्यामध्ये धड स्टोरी लाईन नाही, कॅरेक्टर व्यवस्थित एस्टॅब्लिशमेंट होत नाहीत, त्यांचं एकमेकांसोबत गुंतागुंत आहे आणि ऑडियन्स देखील कन्फ्यूज होतो, मान्य आहे। चित्रपटाची स्टोरी लेंदी आहे आणि चित्रपटाची स्टोरीला कमी वेळामध्ये दाखवण्यासाठी त्याला मर्ज केलेला आहे। तरीही चित्रपट हा वन टाइम बघण्यासारखा आहे। या चित्रपटाचे पॉझिटिव्ह पॉईंट खूप आहेत, कॅरेक्टरची जबरदस्त एनर्जी आहे, ऍक्टिंग वाईज डिपार्टमेंट निब्बर आहे, डायलॉग चांगले आहेत, चित्रपट तुम्हाला कुठेच रेंगाळलेला वाटत नाही, चित्रपटाचं फास्ट पेसिंग असल्यामुळे चित्रपट धड 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 असं सीन नंतर सीन येतात, चित्रपट बोरिंग वाटत नाही। बोरिंग फक्त सुरुवातीचा थोडा पार्ट वाटतो, ज्यामध्ये कॅरेक्टरचं इंट्रोडक्शन असतं, ते इंट्रोडक्शन व्यवस्थित नाहीये, मान्य आहे, पण हा चित्रपट एक कॉमेडी हलका फुलका मिस्ट्री थ्रिलर आहे। मला या चित्रपटाची ट्विस्ट आहेत ना, जी स्टोरी रचलेली आहे ती मला स्टोरी खूप आवडली, पण कसं आहे ना, हा एक्सपेरिमेंटल सिनेमा म्हणून तुम्ही याच्याकडे बघा। तुम्ही जर बायस घेऊन गेला, तुमच्यातला सिनेमा लवर जागृत झाला आणि तुम्ही म्हणणार काय चित्रपट आहे, हे काय हिरोईन आहे, काय हे फालतूक चालू आहे, काय उड्या मारतात। पण मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही आपला मेंदू बाजूला ठेवता आणि हा चित्रपट एन्जॉय करायला लागतात, त्याचप्रमाणे चित्रपटाची खरी जादू तुम्हाला कळते। थिएटरमध्ये अर्धे लोक होते जे कंटाळलेले होते, पण माझ्यासारखे अर्धे लोक होते जे खूप एन्जॉय करत होते। मी पण सिनेमा क्रिटिक म्हणून चित्रपट ज्यावेळेस सुरुवातीला झाला, माझाही अपेक्षाभंग झाला, मला हे वाटलं यार काय फालतू चित्रपट बनवलेला आहे, मी माझे उगाच पैसे घालून वेस्ट करून आलो का। पण जसं जसं कॅरेक्टरची एंट्री होते, जसं जसं त्यांची एनर्जी आहे, बाप रे बाप, मानला राव, एक खरंच मराठीतला एक जबरदस्त मसाला चित्रपट आहे हा चित्रपट। मला याचा प्लस पॉईंट म्हणजे पूर्ण चित्रपट 2 तास 20 मिनिटाचा आहे, पण हा चित्रपट कुठेच बोर वाटत नाही। म्युझिक जबरदस्त आहे, गाणे जबरदस्त आहेत, अवधूत गुप्ते, राधिका कुटे, मोठ्या गायकांनी चित्रपटाचं गायन केलेलं आहे, त्याचप्रमाणे म्युझिक ही जबरदस्त दिलेलं आहे आणि चित्रपटाची स्टोरी सुरू होते त्यावेळेस वाटतं की थोडी बोरिंग आहे, पण चित्रपट तुम्हाला सतत गुंतवून ठेवतो आणि ह्या चित्रपटामध्ये तुम्ही विचार करायचा नाही। जास्त जर तुम्ही जुळवाजुळवी करायला लागला, हे कनेक्शन जुळवण्यात काय अर्थ नाही, सगळं शेवटीला कनेक्शन एका ठिकाणी येतं आणि ते तुमचं क्लॅरिफिकेशन लास्टला होतं। पण सुरुवातीला जर तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता, पण कन्फ्यूज होण्यापेक्षा त्यांचे डायलॉग एन्जॉय करा, तो प्रत्येक सीन एन्जॉय करण्यासारखे आहेत। ॲक्टिंग बाप रे बाप, संजय नार्वेकर अण्णाने काय ॲक्टिंग केलेली आहे, वास्तवमधल्या 1.5 फुटाचं थोडं रेफरन्स आहे त्यांचा लुकमध्ये, पण ते कॅरेक्टर जबरदस्त आहे। अण्णाचे जे डायलॉग आहेत ते पंच डायलॉग आहेत आणि ते डायलॉग टायमिंगवरती येतात। त्याचप्रमाणे तेजस्विनी पंडितचं एक कॅरेक्टर उत्तम आहे। ती एक मुंबईमध्ये आलेली मुलगी आहे, आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या भोवती काय घडतं ह्या चित्रपट तिच्या अवतीभोवती फिरतो। त्याचप्रमाणे विशाखा सुभेदार जी आहे, हे लोक आपल्या ऍक्टिंगमध्ये आहे ना क्लास लोक आहेत, मराठीमध्ये थिएटर केलेले लोक आहेत, यांच्यामुळे ह्यांना हा क्वर्की ऍक्टिंग आहे, ही लाऊड ऍक्टिंग आहे, त्याच्यामुळे ही ऍक्टिंग जमते चित्रपटासाठी। एक नाटकच रूपांतर मोठ्या पडद्यावर आहे, पण ते एन्जॉय करण्यासारखं नाटक आहे। बरेचसे छोटे मोठे सिद्धार्थ जाधवचं जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर सटल आहे, पण त्याला पण व्यवस्थित ऍक्टिंग केलेली आहे त्यांनी पण। वनिता खरात राव, या मुली ह्या ऍक्ट्रेसनं मला खूप इम्प्रेस केलेलं आहे। वनिता खरातची काय एनर्जी आहे राव, चित्रपटांमध्ये खूप एनर्जी आहे त्यांची आणि तेच एक कॅरेक्टर, फक्त ऑडियन्स त्या कॅरेक्टरला प्रेम करतात, बाकीचे कॅरेक्टर पैशाच्या मागे फिरतात आणि पैसा त्यांना कसं खेळवतो आणि ते एकमेकाला शह देऊन पैसे कमवण्याच्या नादात असतात। त्यांना वाटते मी खूप स्मार्ट आहे, मी समोरच्याला शह दिलेला आहे, परंतु परत एक नवीन ट्विस्ट समोर उभरतो। ट्विस्टनी भरलेला चित्रपट आहे, याच्यात काही शंका नाही। चित्रपटाची प्रोडक्शन व्हॅल्यू बद्दल बोलायचं झालं तर हाय प्रोडक्शन व्हॅल्यू चित्रपट आहे। सगळे सेट जे फ्रेम आहेत ते फ्रेम व्यवस्थित कंपोज आहेत आणि जे दिग्दर्शकाला दाखवायचं आहे तेच दाखवलेलं आहे। इकडे तिकडे टाइमपास होत नाही, एक सीन देखील मला असा वाटला नाही की तो बोर आहे आणि तो कथेला धरून नाही।
प्रत्येक सीन जुळवाजुळवी केलेले आहेत आणि तडका देण्यासाठी मीरा जगन्नाथ यांनी पण काय जबरदस्त रोल केला आहे। त्यांचा रोल छोटा आहे पण खूपच चित्रपटामध्ये तडका लावतो राहत, ते रोल खूप आवडला मला देखील। ए रे पैसा 3 याचे फ्रँचायझी आलेले आहेत। मी 2 पार्ट पाहिला नाही, हो माफ करा, मी हा डायरेक्ट 3रा पार्ट पाहिलो। आणि चित्रपटाचं एक वैशिष्ट्य काय माहिती आहे का, याच्या सुरुवातीला डिरेक्टर येतात आणि तुम्हाला एक संदेश देतात, चित्रपटाच्या एंडला पण डिरेक्टर येतात आणि संदेश देतात। आता ठीक आहे, आता चित्रपट हा एक सिनेमा क्रिटिक नावं ठेवतील, ज्याची त्याची पर्सनल चॉईस आहे, पण मला वाटते की तुम्ही जर डोकं बाजूला ठेवून शांत थिएटरमध्ये बायस कुठलाही न ठेवता गेला तर तुम्ही जबरदस्त एंटरटेनर चित्रपट आहे। म्युझिक जबरदस्त आहे, गाणी जबरदस्त आहेत, आयटम सॉन्ग खूप छान आहेत, ॲक्टिंग ही जबरदस्त आहे, हाय एनर्जी आहे, हाय व्होल्टेज एनर्जी आहे, ड्रामा आहे। सिनेमॅटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर विशेष काय नाही, पण टू द पॉईंट सिनेमॅटोग्राफी आहे, जेवढं दाखवायचं आहे त्यांनी व्यवस्थित अपेक्षित ते कॅप्चर केलेले आहेत फ्रेम। त्याचप्रमाणे एडिटिंग वाईज बघितलं तर एडिटिंग वाईज फास्ट पेसिंग असल्यामुळे बरेच कट स्लो मोशन वगैरे आहेत, पॅरलल स्टोरीज आहेत आणि तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता। चित्रपटामध्ये कन्फ्यूज व्हायचं कारण नाही, तुम्ही फक्त थोडा वेळ धीर धरा, चित्रपटाला एन्जॉय करा, जे चाललंय ते एन्जॉय करा, विचार करत बसू नका हे कशामुळे झालं ते कशामुळे झालं। बस एक मिडल क्लास सामान्याची स्टोरी आहे, जे की पैशाच्या मागं 4-5 लोक लागलेले असतात आणि लालसा पैसा असल्यानंतर माणूस काय काय करतो पैशासाठी, किती धडपड करतो। आपण प्रत्येक कॅरेक्टर हे त्याचप्रमाणे लालची कॅरेक्टर असलेलं आहे आणि ते कॅरेक्टर त्यांच्या पात्राला न्याय करतात। म्हणजे तुम्हाला समजावायचं झालं तर सांगतो, आता असं एकही हिरो नाही मला या चित्रपटामध्ये असा हिरो म्हणून कोण वाटला नाही, फक्त वनिता खरातच एक कॅरेक्टर आहे जे थोडं पॉझिटिव्ह नोटवर एंड होतं आणि त्याच कॅरेक्टर मला थोडं एक त्या कॅरेक्टरला शेवटी एक निरागस पात्र असल्यामुळं तिथं जाऊन कथा संपते। तर कथेसाठी नक्कीच तुम्ही चित्रपट बघायला काही हरकत नाही, तुमचं डोकं मेंदू बाजूला ठेवा आणि चित्रपट एन्जॉय करा। आणि या चित्रपटांमध्ये एक शेवटीला संदेश दिला जातो की बाबा मतदार पैसे वाटतात पण नंतरनं निवडून आल्यानंतर विसरून जातात। मला हे वाटते हे जे मतदान पैसे वाटायचा हा एक सीन आहे आणि हे चित्रपट इलेक्शनला धरूनच ह्या चित्रपट एक कुठे ना कुठेतरी इलेक्शनला पण हात घालतो चित्रपट, किंवा किती पैसे वाटून देखील लोक निवडून येतात आणि नंतर काय करतात हा थोडा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे। आणि विशेष करून खोपकर फॅमिलीचाही खूप चित्रपटांमध्ये त्यांचे थोडे बहुत सीन आहेत, अर्थातच आता त्यांनी प्रोड्यूस केले म्हणल्यानंतर त्यांचे सीन असणारच। बाकी काय फुल धमाल एंटरटेनमेंट चित्रपट आहे, जास्त विचार करायचा नाही, थिएटरमध्ये जायचं, सीट मस्तपैकी फाकून बसायचं आणि ए रे पैसा एक जबरदस्त मराठी चित्रपट आहे, एन्जॉय करा। हां, चित्रपटामध्ये काही निगेटिव्ह पॉईंट्स बोलायचं झालं तर डायलॉग हे खूप असं डायलॉगवर आधारल्यासारखं चित्रपट वाटतं, डबल मिनिंग डायलॉग आहेत आणि तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता, स्टोरी लाईन व्यवस्थित वाटत नाही, चुकल्यासारखे वाटते की काय घडाले काय समजत नाही। असेच काही थोडी ओव्हर ॲक्टिंग सीन आहे, पण जे पंची डायलॉग असतात जसं की आपण आता महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये वगैरे वापरतो त्याच प्रमाणचे डायलॉग आहेत। ॲक्टिंग वाईज म्हणलं तर स्ट्रॉंग ॲक्टिंग आहे, एनर्जेटिक ॲक्टिंग आहे। विशाखा सुभेदार, इंगळे, संजय नार्वेकर, त्याचप्रमाणे मीरा जगन्नाथ, आनंद बिजॉय, उमेश कामतचं कॅरेक्टर आहे आदित्य, ते देखील एक थिएटर आर्टिस्ट असतो, त्यानं पण त्याचं गंभीर थोडं सिरियस स्वरूपाचं कॅरेक्टर आहे आदित्यचं आणि तेजस्विनीचं। पण चित्रपट हा खरंच मस्त चित्रपट आहे, मल्टी स्टारर सिनेमा मराठीत बनला। आपल्याकडे परंपरा आहे मल्टी स्टारर चित्रपटांची, अशी ही बनवा बनवीपासून जे आपले 90sचे चित्रपट होते ते मल्टी स्टारर होते आणि हा चित्रपट एका लालच, स्वार्थीपणा आणि एक इलेक्शनमध्ये पैसे वगैरे वाटण्याचा अशा काही गोष्टींवरती हा चित्रपट प्रकाश टाकतो। पण तेच की चित्रपट बाबा जर तुम्हाला अवेअरनेससाठी तुम्ही चित्रपट बनवताय तर मग आम्ही चित्रपट का बघू, आम्ही बातम्या बघू ना, आम्हाला माहिती आहे मतदानासाठी पैसे वाटतात, आता हे जग जाहीर आहे, पण तुम्ही हे चित्रपटांमध्ये दाखवता, ठीक आहे। मग चित्रपट थोडं जरा ह्यावेळेस प्रोपोगंडा टाईप चित्रपट म्हणता येणार नाही, पण चित्रपट कुठं ना कुठे जास्त इन्फॉर्मेशन द्यायला लागला तर तो चित्रपट थोडा मेन लाईनपासून बाजूला सरकतो। असो मित्रांनो, मला छान वाटलं आणि याचं एक वाईट मला असं वाटतं की मी पहिल्या ज्या थिएटरला गेलो होतो तो थिएटर ऑडियन्स नसल्यामुळे त्याचा शो कॅन्सल झाला होता। मग माझ्या सिटीमध्ये मी दुसऱ्या थिएटरला गेलो, त्या थिएटरमध्ये फक्त एकच शो होता 12:30चा, तो शो मी बघितला आणि चित्रपट जबरदस्त आहे, फुल ऑन कॉमेडी चित्रपट आहे, नक्की तुम्ही चित्रपट बघावा। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, थँक्यू।